कल्पना करा, तुमच्या हातात एक अशी जादुई ताकद आहे जिच्या एका वापराने या जगातला कोणताही माणूस, मग तो तुमचा सर्वात कडक बॉस असो, तुमचा एखादा अत्यंत हट्टी ग्राहक असो किंवा एखादा अनोखी व्यक्ती असो, एका सेकंदात तुमचा चाहता बनेल. ते तुमच्या प्रत्येक विचाराशी अत्यंत आनंदाने सहमत होतील, तुमचे कौतुक करतील आणि तुम्हाला मदत करण्यासाठी स्वतःहून एका पायावर उभे राहतील. हे ऐकायला एखाद्या जादुई चित्रपटासारखे किंवा पूर्णपणे अशक्य वाटते ना? पण मित्रांनो, अत्यंत लक्ष देऊन ऐका. ही कोणतीही काल्पनिक जादू नाहीये, तर ही एक अत्यंत अफाट, विज्ञानावर आधारित आणि खऱ्या आयुष्यातील ताकद आहे, जी आज आणि याच क्षणी तुमच्याच आत दडलेली आहे. आपण सर्वजण आयुष्यभर एक भयंकर मोठी चूक करत आलो आहोत. आपल्याला नेहमी असं वाटते की जर माझ्याकडे खूप पैसा असेल, खूप मोठ्या पदव्या असतील किंवा मी खूप भारी कपडे घालत असेन, तरच लोक माझा आदर करतील, माझे ऐकतील आणि मला या समाजात किंमत मिळेल. आपण याच खोट्या आणि वरवरच्या गोष्टींच्या मागे रात्रंदिवस वेड्यासारखे धावत स्वतःचे आयुष्य वाया घालवत असतो. पण जरा अत्यंत शांतपणे आणि उघड्या डोळ्यांनी स्वतःच्या आजूबाजूला पहा. या जगात जे लोक सर्वात जास्त यशस्वी आहेत, ज्यांच्या एका शब्दावर लोक जीव द्यायला तयार असतात आणि ज्यांच्यावर हे जग खऱ्या अर्थाने प्रेम करते, ते लोक सर्वात जास्त हुशार, सर्वात जास्त टॅलेंटेड किंवा सर्वात जास्त श्रीमंत अजिबात नसतात. तर ते असे लोक असतात ज्यांनी या जगातील सर्वात कठीण, सर्वात रहस्यमयी आणि सर्वात जादुई खेळ जिंकलेला असतो. आणि तो खेळ म्हणजे माणसांच्या भावनांचा आणि माणसांच्या हृदयाचा खेळ. आज मी तुम्हाला मानवी स्वभावाची एक अशी अफाट आणि शक्तिशाली चावी देणार आहे, जी या जगातील कोणत्याही माणसाच्या मनाचा आणि विश्वासाचा दरवाजा एका क्षणात सताड उघडू शकते. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. आज आपण डेल कार्नेगी या जगप्रसिद्ध आणि महान लेखकाने लिहिलेल्या हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या जगातील सर्वात जास्त विकल्या गेलेल्या, अत्यंत क्रांतिकारी आणि करोडो लोकांचे आयुष्य मुळापासून बदलणाऱ्या पुस्तकाचा एक अत्यंत सकारात्मक, सविस्तर आणि तुम्हाला आतून हादरवून सोडणारा मास्टर क्लास अनुभवणार आहोत. हे पुस्तक तुम्हाला लोकांना फसवण्याचे किंवा त्यांच्याकडून काम काढून घेण्याचे खोटे मार्ग शिकवत नाही, तर हे पुस्तक तुम्हाला आतून एक असा अफाट, चारित्र्यवान आणि चुंबकासारखा माणूस बनवते, ज्याच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात. मित्रांनो, आज आपण खऱ्या अर्थाने लोकांच्या हृदयावर राज्य करायला शिकणार आहोत. त्यामुळे अत्यंत शांत मनाने, एका नव्या आशेने आणि पूर्ण विश्वासाने हा स्वतःचे व्यक्तिमत्व बदलणारा प्रवास शेवटपर्यंत अनुभवा. या पुस्तकाची आणि या अफाट बदलाची सुरुवात एका अत्यंत साध्या पण आपण रोज करत असलेल्या एका भयंकर चुकीनं होते. आणि तो पहिला नियम आहे, कधीही कुणावरही टीका करू नका आणि कुणाचीही तक्रार करू नका. मित्रांनो, जेव्हा एखाद्या माणसाकडून काही चूक होते, तेव्हा आपण सर्वात आधी काय करतो? आपण लगेच त्याच्यावर ओरडतो, त्याला चुकीचे ठरवतो आणि त्याच्यावर भयंकर टीका करतो. आपल्याला वाटते की आपण त्याला ओरडलो तर तो आपली चूक सुधारेल आणि आपले ऐकेल. पण डेल कार्नेगी मानवी मेंदूचे आणि मानसशास्त्राचे एक अत्यंत भयानक सत्य समोर आणतात. ते म्हणतात की या जगातला कोणताही माणूस स्वतःला कधीही चुकीचे मानत नाही. अगदी एखाद्या भयंकर गुन्हेगाराला जरी तुम्ही विचारले, तरी तो म्हणतो की मी जे केले ते बरोबरच होते, परिस्थितीच तशी होती, माझा काहीही दोष नाही. जेव्हा तुम्ही एखाद्यावर टीका करता, त्याला चुकीचे ठरवता, तेव्हा तो माणूस आपली चूक सुधारण्याऐवजी अत्यंत आक्रमक होऊन स्वतःचा बचाव करायला लागतो. त्याचा अहंकार दुखावला जातो. तो आतून तुमचा तिरस्कार करायला लागतो आणि तुमचा कायमचा शत्रू बनतो. टीका करणे हे एखाद्या बंदुकीच्या गोळीसारखे आहे. जी गोळी समोरच्या माणसाचा अहंकार जखमी करते
आणि त्याचे तुमच्याबद्दलचे प्रेम कायमचे मारून टाकते. आज आणि याच क्षणी लोकांना नावे ठेवणे, त्यांच्या चुका काढणे आणि त्यांच्यावर टीका करणे कायमचे थांबवा. जर कुणाकडून चूक झालीच तर अत्यंत शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा की त्याने ती चूक का केली असेल. जेव्हा तुम्ही टीका करण्याऐवजी समजून घेण्याची आणि माफ करण्याची भूमिका घेता तेव्हा लोक तुमच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करू लागतात. स्वतःला इतके मोठे बनवा की छोट्या चुकांकडे तुम्ही अत्यंत प्रेमाने दुर्लक्ष करू शकाल. पुस्तकातील दुसरा आणि अत्यंत जादुई नियम आहे, प्रामाणिकपणे आणि मनापासून इतरांचे कौतुक करायला शिका. मित्रांनो, या जगात प्रत्येक माणसाची एक अत्यंत भयंकर आणि कधीही न शमणारी भूक असते. ती अन्नाची भूक नसते, ती पैशांची भूक नसते, तर ती भूक असते स्वतःला महत्त्वाचे वाटण्याची भूक. जगातल्या प्रत्येक माणसाला असे वाटत असते की कुणीतरी माझे कौतुक करावे, कुणीतरी माझ्या कामाची दखल घ्यावी. मी या जगात कुणासाठी तरी महत्त्वाचा आहे हे मला कुणीतरी सांगावे. पण आपण खऱ्या आयुष्यात काय करतो? जर आपल्या पत्नीने सलग 30 दिवस अत्यंत चविष्ट स्वयंपाक केला तर आपण एक शब्दही बोलत नाही. पण जर एक दिवस भाजीत थोडे मीठ जास्त झाले तर आपण लगेच ताट फेकून देतो आणि तिला नावे ठेवतो. आपण लोकांच्या चांगल्या गोष्टींकडे अत्यंत सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो आणि फक्त वाईट गोष्टी शोधत बसतो. लेखक अत्यंत प्रेमाने आणि ठामपणे सांगतात की जर तुम्हाला लोकांची मने जिंकायची असतील तर आजपासून लोकांच्या चांगल्या गोष्टी शोधायला सुरुवात करा आणि अत्यंत प्रामाणिकपणे त्यांचे कौतुक करा. इथे खोटे कौतुक किंवा खोटे गोड बोलण्याबद्दल अजिबात बोलले जात नाहीये. खोटे कौतुक माणसाला लगेच समजते आणि तो तुम्हाला स्वार्थी समजतो. पण जेव्हा तुम्ही एखाद्याच्या छोट्याशा चांगल्या कामाची दखल घेता, जेव्हा तुम्ही तुमच्या सहकार्याला म्हणता की मित्रा, तू आजचे काम खरोखरच खूप उत्तम केलेस, तेव्हा तो माणूस आतून एवढा आनंदी होतो की तो तुमच्यासाठी जीव द्यायलाही तयार होतो. कौतुकाचे 2 प्रामाणिक शब्द एखाद्या माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. आजच तुमच्या जवळच्या लोकांचे प्रामाणिक कौतुक करायला सुरुवात करा. तुमचे घर आणि ऑफिस एका सुंदर स्वर्गासारखे होईल. तिसरा आणि तुम्हाला अफाट यश मिळवून देणारा नियम, समोरच्या माणसाला काय हवे आहे हे ओळखायला शिका. आपण जेव्हा लोकांशी बोलतो तेव्हा आपण नेहमी एकच चूक करतो. आपण फक्त मला काय हवे आहे आणि माझा काय फायदा आहे याचाच विचार करत असतो. डेल कार्नेगी इथे एक अत्यंत भन्नाट आणि तुम्हाला विचार करायला लावणारे उदाहरण देतात. ते म्हणतात की मला स्ट्रॉबेरी खायला खूप आवडते, पण जेव्हा मी मासे पकडायला नदीवर जातो तेव्हा मी गळाला स्ट्रॉबेरी लावत नाही, कारण मला माहीत आहे की माशांना स्ट्रॉबेरी आवडत नाही. माशांना किडे खायला आवडतात. जर मला मासा पकडायचा असेल तर मला गळाला माशाच्या आवडीचा किडाच लावावा लागेल. माझ्या आवडीची स्ट्रॉबेरी लावून अजिबात चालणार नाही. मित्रांनो, माणसांचेही आणि व्यवहाराचेही अगदी तसेच आहे. जर तुम्हाला एखाद्या माणसाकडून तुमचे काम करून घ्यायचे असेल तर मला हे हवे आहे असे म्हणणे थांबवा. त्या माणसाला काय हवे आहे, त्याच्या फायद्याची गोष्ट कोणती आहे हे आधी शोधा आणि त्याला ते मिळवून द्या. जर तुम्हाला तुमच्या मुलाने अभ्यास करावा असे वाटत असेल तर त्याला असे म्हणू नका की मला तुला मोठा साहेब झालेले पाहायचे आहे. त्याला असे सांगा की जर तू अभ्यास केलास तर तू वर्गात सर्वात हुशार बनशील आणि सर्व मुले तुझा आदर करतील. जेव्हा तुम्ही समोरच्या माणसाच्या फायद्याची आणि आवडीची गोष्ट त्याच्यासमोर ठेवता तेव्हा तो अत्यंत आनंदाने तुमच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो आणि तुमचे काम एका क्षणात पूर्ण करतो. चौथा आणि तुम्हाला लोकांच्या गळ्यातील ताईत बनवणारा नियम, इतरांमध्ये खऱ्या अर्थाने रस घ्यायला शिका. आपल्याला नेहमी असे वाटते की जर मला लोकांमध्ये लोकप्रिय व्हायचे असेल तर मला लोकांना माझ्याबद्दल सांगावे लागेल. मी किती हुशार आहे, माझ्याकडे किती पैसा आहे, मी कुठे फिरून आलो, माझ्याकडे किती गाड्या आहेत.
आपण फक्त स्वतःच्याच फुशारक्या मारत असतो. आपल्याला वाटते की यामुळे लोक प्रभावित होतील आणि आपला आदर करतील. पण हे जगातील सर्वात मोठे खोटे आहे. लेखक अत्यंत स्पष्टपणे सांगतात की तुम्ही लोकांना स्वतःबद्दल सांगून 2 वर्षात जेवढे मित्र बनवू शकत नाही, त्यापेक्षा कैक पटींनी जास्त मित्र तुम्ही फक्त 2 महिन्यात बनवू शकता, जर तुम्ही त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने रस घेतला तर. मित्रांनो, माणसाला जगात सर्वात जास्त प्रेम स्वतःवर असते. जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला भेटता तेव्हा स्वतःबद्दल बोलणे थांबवा. त्याला त्याच्याबद्दल प्रश्न विचारा. तुमचे काम कसे चालू आहे? तुमचा छंद काय आहे? तुम्ही एवढे उत्तम काम कसे करता? जेव्हा तुम्ही अत्यंत आदराने लोकांना त्यांच्याबद्दल विचारता तेव्हा त्यांना वाटते की तुम्ही या जगातले सर्वात भारी आणि सर्वात उत्तम माणूस आहात. कुत्र्याला माणसांकडून एवढे प्रेम का मिळते? कारण तो स्वतःबद्दल काहीही सांगत नाही. तो फक्त तुम्हाला पाहिल्यावर अत्यंत आनंदाने शेपूट हलवतो आणि तुमच्यात रस दाखवतो. माणसांनी ही अफाट कला एका मुक्या प्राण्याकडून शिकण्याची अत्यंत मोठी गरज आहे. 5वा आणि अत्यंत प्रभावी नियम: एक अत्यंत उत्तम आणि प्रामाणिक श्रोते बना. संवादाच्या बाबतीत आपण सर्वजण एक भयंकर मोठी चूक करतो. आपण जेव्हा कोणाचेही बोलणं ऐकतो तेव्हा आपण त्यांना समजून घेण्यासाठी ऐकत नाही, तर आपण फक्त स्वतःचे उत्तर देण्यासाठी आपली वेळ येण्याची वाट पाहत असतो. जेव्हा तुमचा मित्र तुम्हाला त्याचा एखादा प्रॉब्लेम सांगत असतो तेव्हा तो बोलत असतानाच तुमच्या डोक्यात विचार चालू असतो की आता हा थांबला की मी याला माझा प्रॉब्लेम सांगतो, किंवा मी याला कसा फुकटचा सल्ला देतो तेच बघतो. लेखक सांगतात की जशी माणसाच्या शरीराला ऑक्सिजनची गरज असते, तशीच माणसाच्या मनाला कुणीतरी आपले बोलणं अत्यंत शांतपणे ऐकून घ्यावे याची भयंकर मोठी गरज असते. जेव्हा एखादा माणूस तुमच्याशी बोलत असतो तेव्हा तुमचा मोबाईल बाजूला ठेवा, त्याच्या डोळ्यात बघा आणि त्याचे बोलणं अत्यंत शांतपणे ऐकून घ्या. त्याला स्वतःबद्दल बोलण्यासाठी प्रोत्साहित करा. जेव्हा तुम्ही अत्यंत प्रामाणिक श्रोते बनता तेव्हा समोरचा माणूस आतून पूर्णपणे मोकळा होतो. त्याला वाटते की तुम्हीच या जगातले एकमेव माणूस आहात ज्यानं त्याला खऱ्या अर्थानं समजून घेतले आहे. उत्तम वक्ते होण्यापेक्षा उत्तम श्रोते बनायला शिका. तुमचे संवाद कौशल्य आणि लोकांचा तुमच्यावरचा विश्वास 1000 पटींनी वाढेल. 6वा आणि या पुस्तकाचा आत्मा असणारा नियम: नेहमी हसतमुख राहा आणि लोकांची नावे लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमचा चेहरा म्हणजे तुमचे दुकान आहे. जर तुम्ही कायम रडत असाल, चेहऱ्यावर 12 वाजलेले असतील आणि कपाळावर कायम आठ्या असतील, तर जगातला कोणताही माणूस तुमच्याकडे आकर्षित होणार नाही. एक साधे आणि प्रामाणिक हास्य जगातील कोणत्याही मोठ्या आणि महागड्या शब्दांपेक्षा जास्त ताकदवान असते. जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला हसून भेटता तेव्हा तो हास्य त्याला सांगत असते की मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला, तुम्ही मला आवडता. त्यामुळे नेहमी हसतमुख राहण्याची सवय लावा. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, लोकांची नावे लक्षात ठेवा. कोणत्याही माणसासाठी या जगातला सर्वात गोड आणि सर्वात सुंदर शब्द कोणता असेल? तर तो शब्द म्हणजे त्याचे स्वतःचे नाव. जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला अनेक दिवसांनी भेटता आणि त्याला त्याच्या नावाने हाक मारता तेव्हा त्याचा अहंकार अफाट सुखावतो. त्याला वाटते की मी खरोखरच खूप महत्त्वाचा माणूस आहे, म्हणूनच याने माझे नाव लक्षात ठेवले आहे. अनेक लोक म्हणतात की माझी स्मरणशक्ती कमकुवत आहे, मला नावे लक्षात राहत नाहीत. मित्रांनो, हे खोटे आहे. जर तुम्हाला कुणी 1,00,000 रुपये देणार असेल तर तुम्ही त्याचे नाव कधीच विसरणार नाही. याचा अर्थ तुम्हाला लोकांच्या नावात रस नसतो. आजपासून जेव्हा कुणाला भेटाल तेव्हा अत्यंत आदराने त्यांचे नाव लक्षात ठेवा आणि संवादात त्यांचा नावाने उल्लेख करा. तुम्ही आपोआप लोकांचे लाडके बनाल. आणि 7वा सर्वात मोठा नियम: वादविवाद जिंकण्याचा जगातील एकमेव मार्ग म्हणजे तो वादविवाद टाळणे.
अनेकदा आपण स्वतःला हुशार सिद्ध करण्यासाठी लोकांशी भयंकर वाद घालतो. आपण युक्तिवाद करून त्यांना चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करतो. पण लेखक एक अत्यंत अमानुष सत्य समोर आणतात. ते म्हणतात की तुम्ही जगातला कोणताही वाद कधीही जिंकू शकत नाही. जर तुम्ही वादात हारलात तर तुम्ही हारताच. पण जर तुम्ही वादात जिंकलात तरीही तुम्ही खऱ्या अर्थाने हारताच. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला किंवा सहकार्याला वादात चुकीचे ठरवता तेव्हा तुम्ही त्याचा अहंकार पूर्णपणे चिरडून टाकता. तुम्ही तुमच्या हुशारीचा विजय मिळवता, पण तुम्ही तो माणूस आणि ते नाते कायमचे गमावून बसता. जो माणूस आतून दुखावला गेला आहे तो कधीही तुमचा मित्र बनू शकत नाही आणि तो तुम्हाला कधीही मदत करणार नाही. त्यामुळे आजपासून फालतू वादविवाद करणे आणि स्वतःला हुशार सिद्ध करणे कायमचे सोडून द्या. जर समोरचा माणूस चुकीचे बोलत असेल तर अत्यंत शांतपणे विषय बदला किंवा हसून सोडून द्या. नाती जिंकण्यासाठी कधी-कधी वाद हारावे लागतात आणि हाच खरा शहाणपणा आहे. मित्रांनो, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे केवळ एक पुस्तक नाहीये, तर हा तुमच्या आत दडलेल्या त्या स्वार्थी आणि अहंकारी माणसाला मारून एका अत्यंत प्रेमळ, आकर्षक आणि अजिंक्य माणसाला जन्म देणारा एक अफाट आणि जादुई प्रवास आहे. या जगात कुणीही तुम्हाला यशस्वी होण्यापासून आणि लोकांच्या हृदयावर राज्य करण्यापासून रोखू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या फालतू सवयींचे आणि अहंकाराचे गुलाम बनून राहत नाही. नेहमी स्वतःबद्दल बोलणे, लोकांवर टीका करणे आणि फालतू वाद घालणे आज आणि याच क्षणी कायमचे थांबवा. तुमच्या अंगात या जगाचा इतिहास बदलण्याची आणि स्वतःचे अवाढव्य साम्राज्य निर्माण करण्याची अफाट ताकद आहे. तुमचा जन्म या पृथ्वीवर केवळ एकटे राहण्यासाठी, कामगारासारखे राबण्यासाठी आणि कुढत जगण्यासाठी झालेला नाहीये, तर तुमचा जन्म या जगात एक अत्यंत प्रभावी, लोकप्रिय आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे मोठे आयुष्य जगण्यासाठी झालेला आहे. फक्त एक पाऊल पुढे टाका. स्वतःचा अहंकार बाजूला ठेवा. लोकांमध्ये खऱ्या अर्थाने रस घ्यायला सुरुवात करा आणि बघा, हे संपूर्ण जग आणि या जगातील लोक तुमच्यासाठी त्यांचे हृदय काढून ठेवायला तयार होतील. मित्रांनो, स्वतःच्या क्षमतेवर आणि स्वतःच्या अफाट ताकदीवर आजपासून 100% विश्वास ठेवायला सुरुवात करा. या संपूर्ण मास्टर क्लासमधील कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त आवडला, तुमच्या हृदयाला भिडला आणि तुम्ही आजपासून लोकांची मने जिंकण्यासाठी कोणती नवीन सवय सुरू करणार आहात हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओने तुमच्या मनातील शंका दूर करून तुम्हाला एक नवी उमेद, नवी दिशा आणि एक अफाट सकारात्मक ऊर्जा दिली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. जे लोक हुशार आहेत पण ज्यांना लोकांशी कसे वागावे हे समजत नाहीये आणि ज्यांना खऱ्या अर्थाने आयुष्यात मोठे यश मिळवायचे आहे, अशा तुमच्या जवळच्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. त्यांचाही दृष्टिकोन बदलण्यास आणि त्यांना खऱ्या अर्थाने एक नवीन आणि जादुई रस्ता दाखवण्यास मदत करा. अशाच अत्यंत प्रेरणादायी, सकारात्मक आणि तुम्हाला आतून शक्तिशाली बनवणाऱ्या व्हिडिओसाठी माइंडफुल पेजेस मराठीला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. स्वतःचे आयुष्य खऱ्या अर्थाने आणि पूर्ण आत्मविश्वासाने जगायला सुरुवात करा. तुमचे विचार मोठे ठेवा, प्रामाणिक कौतुक करा आणि लोकांची मने जिंकत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका भन्नाट आणि सकारात्मक विचारासोबत. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची खूप काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.